आपण साहेब शांत व्हा. टॅप खाली टॅप खाली काय शांत व्हायचं? मी समजावून गुन्ह्यावर जातो तुम्ही, कायदा तोडता पाहिजे तुम्ही. गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शाह हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? आपला भिडू एवढा कडू, बच्चू कडू. आता तर पोलीस अधिकाऱ्यांवर हे राजकारणी उडायला लागले. मी जाणून बुजून ही भाषा बोलतो. अरे कुठे ठेव तुमच्या राजकारण्याचा बी दोष नाही हो. आमच्या अर्ध्याच्या वर पोलीस परिवार हा राजकारण्याच्या दावणीला बांधलाय. चौकात रस्त्यावर आपल्या पोलीस बापाला कोणी मारलं तरी ना ह्या नेत्याचा जय जयकार करतील. एकत्र कधी यायचंय? कालचं भाषण बच्चू कडू साहेब, आम्ही तुमचा आदर करत होतो. तुम्ही खूप दीनदुबळ्या लोकांसाठी झटत होता, पण आमच्या पोलीसवाल्यावर तुम्ही त्यांच्यावर चढण्या इतपत राहिलं होतं. अहो तुम्हाला जर एवढीच विचारायचं गृहमंत्र्याला तर तेच पेपर घेऊन त्याच स्टाईलमध्ये तुम्ही गृहमंत्र्याला जाऊन विचारा ना. त्या बिचाऱ्या आमच्या पोलीसवाल्याचा काय दोष हो? एवढ्या भर पब्लिकमध्ये तुम्ही त्यांची अवकात काढायला लागले. कुठे प्रशासन, कुठे शासन? अरे पोलीस वाचवा. जर राजकारण्यांनो तुम्ही जर पोलीसवाल्यांना असं कचरा समजला ना, याच्यामुळेच तुम्हीच 353 या गुन्ह्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती कमी करायला लावलेली. माझी शासनाला विनंती, सदरील पोलीस वाचला नाही ना तर उद्या मी सांगतो खूप सारा उद्रेक होईल. पोलिसांना जर आता कुणी वाचवलं नाही आणि पोलिसांची जर इज्जत कुणी राखली नाही तर मला वाटतं हे राजकारणी पोलिसांवर चढायला पण आता मागं पुढे बघणार नाही. मी जाणून बुजून बोलतोय. पण महाराष्ट्र पोलीस बच संघटना कुठल्याही गोष्टीमध्ये पोलिसवाल्यांना त्रास झाला तर उभं राहील. कारण आम्ही पोलिसाचे पोर आहेत. आम्ही आपल्या बापाचा कुठलाही अपमान सहन नाही करणार. आमच्या कुठं मागं राजकारणी नाहीत, आमच्या खानदानात राजकारणी नाहीत, पण जिथं आमच्या बापावर येईल ना तिथं आम्ही गप्प बसणार नाही. बच्चू कडू साहेब तुम्ही चुकलात. तुम्ही माफी मागा त्या डीसीपी शिंदे साहेबाची आणि त्या महाराष्ट्र पोलिसांची. कारण ज्याच्यामुळं सगळा पोलीस परिवार दुखावलाय. अहो बंदोबस्त करायची सोडाव, कर्तव्य करायची बी इच्छा राहिली नाही अशा गोष्टी बघून. चला उठा. नमस्कार. मी राहुल अर्जुनराव दुबाले, महाराष्ट्र पोलीस संघटना संस्थापक अध्यक्ष.